की एका स्पेसिफिक पॉइंटला ते अॅक्युपंक्चर लावलेलं आहे आणि तुम्हाला अनेस्थेशियाची गरज लागलेली नाही. अरे असं चायनीज लोकांनी करून दाखवलेलं आहे. आपल्याकडे नाही येते, पण आपण मिनिमम लाईफस्टाईल डिसऑर्डरसाठी हे करू शकतो ना, की अॅक्युपंक्चरचं मार्गदर्शन आपण घेऊ शकतो. आणि सोपं आहे, साईड इफेक्ट काही नाही आहे, काही साईड इफेक्ट नाही. फक्त वेदना आहेत का टोचताना? नाही हो मॅडम. म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही सोपं जाईल ना. हा जेन्युअनली माझ्या मनातला प्रश्न होता, तो मी डॉक्टरांना विचारला. बघा, तुम्हाला साधारणतः एक मुंगी चावली किंवा तुम्ही जर साधं टच केलं तसं एक सेन्सेशन राहील, पण सुई टोचल्याचं जे एक सेन्सेशन तुम्हाला वाटेल. पण मी तुम्हाला 90% सांगतो, खरंच पेन होत नाही. हार्डली तुम्हाला 1-10% कधी वाटलं कुठं सेन्सिटिव्ह आता डोक्याला एक पॉईंट दिला तर तुम्हाला वाटेल की टोचलेला आहे. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला अजिबात जाणवत नाही, कारण ते मसलमध्ये जातं. करेक्ट. आणि लाईफ लॉंग तुम्हाला बरं वाटणार असेल तर काही क्षणाची टोचणी सहन करायला काहीच हरकत नाहीये. नाही, आणि त्याच्यात कसं निडल साईज खूप हेअर थिन असते. तुमचं केस जेवढा आहे तेवढ्या त्या निडलची हे असते, साईज असते. तर हार्डली एकदम खूप थिन निडल असतात, त्यामुळे तुम्हाला सेन्सेशन वाटतच नाही.